नमस्कार मित्रांनो. मुरंब या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिनय, तारा, पार्थ आणि अर्था या सगळ्यांना घरामध्ये थांबून घेण्यासाठी, कारण त्या गुंडापासून आता या सगळ्यांना जर वाचवायचं असेल तर मात्र त्याने आता तेथे एक खेळ सुरू केलेला आहे, तो म्हणजे लुडो. आता लुडो खेळण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले आहेत. मयुरी, आनंद, अर्था, तारा, पार्थ हे सगळेजण एकत्र मात्र खेळ खेळत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता तारा म्हणते की नाही अभिदा, हे बघ तू चीटिंग करतोय, तू जिंकलेला नाहीयेस. तेव्हा तारा मात्र अभिचा हात धरते. मयुरीला फारच हसायला येत असतं. तर ताराने धरलेला हात बघून आता अभि म्हणतो की नाही, माझा हात सोड. आणि हे बघ, मी तुला अगदी चेंज करताना पाहिलेलं आहे, मी तुला प्रूफ देते की तू चेंज केलेला आहे. तर तुझे 4 होते तर तू आता 6 केलेले आहे. तर आता हे सर्व ऐकून अर्थासुद्धा म्हणते की लहान मुलांना हरवण्यासाठी बाबा चक्क तुम्ही चीटिंग करतात. तर तारा म्हणते की हो, एक्झॅक्टली. त्यावरती आता अभि म्हणतो की मी तुम्हाला हरवतोय, तुम्ही हारलेले आहात. तेव्हा आता तारा लगेच आता ओरडते की अरे आनंद मामा, तू तरी सांग. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की त्याचं नेहमीचंच आहे, तो काय मस्ती चीटिंग करून जिंकत असतो, त्याचं आजकालचं काही नवीन नाही. तर अभि म्हणतो की बरं काय आहे सांग बरं तू तरी आनंद. तेव्हा आता आनंद म्हणतो की लहानपणी जेव्हा आम्ही क्रिकेट खेळत होतो तेव्हा आऊट झाल्यानंतर हा बॅट घेऊन जायचा, आठवते का अभि तुला? म्हणते की अरे ते तर आता सोडून दे, अरे मुलांसोबत तरी प्रामाणिकपणे खेळ. अभि बघ ना त्यांच्याकडे, ते बिचारे किती सिरियसपणे खेळत आहात. तर त्यावरती अभि म्हणतो की सिरियसली, आणि हे सगळेजण इतकी सिरियसली खेळतायत का? मात्र दोघीजणी मला हरवायला टपलेले आहेत आणि मी जिंकतो ना, त्यामुळे ह्यांचं सगळं सुरू आहे दर. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण अभिला म्हणत असतात की हे बघ, आता मात्र तू आता 6 पाडले चीटिंग करून, मग आता यापुढे सुद्धा तू 6 पाडून दाखव. तू म्हणतो ना की मी आता लुडो खेळण्यामध्ये खूप असा एक्सपर्ट आहे आणि लुडो खेळ माझा आवडता आहे, मग आता मी बघतेस तू कसा 6 पाडतोस ते. सगळेजण अभिला म्हणतात की हो, खेळूनच दाखव, आणि 6 स्कोर आहे तर ते मिळूनच दाखव. तेव्हा आता अभि म्हणतो की ठीक आहे, बघाच माझी जादू. आणि तो खेळ खेळत असतो. तेव्हा आता अभिचा स्कोर काही 6 आलेला नसतो. सगळेजण मात्र आता त्याला लूजर लूजर म्हणून अगदी चिडवत असतात, खूपच हसत असतात. सगळेजण इतका आरडाओरड करून मात्र हा खेळ खेळत आहे, त्याबरोबर एन्जॉय करत आहे. परंतु पार्वती आजीचं सगळं काही लक्ष रमा आणि अक्षय आरोही अजून का आले नसतील. सारखी ती दरवाजात येते आणि डोकावून पाहत असते की आले की काय. सगळ्यांचा जो आरडाओरड सुरू आहे तर पार्वती आजी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना अर्गी शांत राहायला सांगते. आणि आनंद, अरे शांत व्हा. आणि हे बघा, गेल्या 1-2-3 तासापासून तुम्हाला काही रमा आणि अक्षयचा काही संपर्क झालेला आहे का? त्यांचा कॉल वगैरे आलेला आहे का? आता प्रत्येकजण नाही करत असतात. ती आजी म्हणते की मी त्यांना फोन करते, परंतु त्यांचा फोनसुद्धा लागत नाहीत. ना त्यांच्या मोबाईलवर रिंग जात आहे आणि ना मेसेज डिलिव्हर होत आहे. सर्व काय चालू आहे? त्यावरती आनंद म्हणते की आई, तू काय इतकं टेन्शन घेतेस? तिथे दोघं आहे तर ते आपल्याला सांगूनच गेलेले आहे, तर ते अशा ठिकाणी काहीतरी गेले असतील की जिथे रेंज मिळत नसेल. त्यावरती आता मयुरी म्हणते की आजी, तू नको उगच काळजी करू, आनंददादा बरोबर बोलत आहे, रेंजमध्ये आल्यानंतर ते नक्की आपल्याला कॉल करतील. त्यावरती पार्वती आजी म्हणते की नाही ग, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु तरीसुद्धा मला खरंच खूप बेचैन होत आहे. आपल्या घरामध्ये इतकं काहीतरी अगदी सुरू आहे की आता तासनतास ते दोघेही बाहेर राहतील, असे बेजबाबदारपणा ते दोघं तरी आहेत का? आता सगळ्यांच्या मनात आता विचार येतोय, आता रमा आणि अक्षय इतक्या वेळ कुठे गेले असतील? ते तर कुठेही असं बेजबाबदारपणे इतक्या वेळ नाही जाऊ शकत. अभिला तर फार टेन्शन येते आणि अभिला मात्र आता त्या गुंडांची जी धमकी त्याने दिलेली आहे तर ती धमकी आठवते. त्यांनी सर आता काही केलं नसेल ना, याचं तर अभिला खूप टेन्शन येते. आता हे सगळं काही आठवल्यानंतर अभि म्हणतो, नाही नाही आजी, मुद्दाम करत नसतील, अगं तेथे नेटवर्क नसेल म्हणून. तो घाबरतच बोलत असतो. आणि हे बघ आजी, अगं नेटवर्क आल्यानंतर त्यांना नोटिफिकेशन येईल आणि नक्की ते आपल्याला कॉल करतील. तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, ते दोघेही सुखरूप असतील आणि ते तिघेही सुखरूप असतील. अभि आता गोंधळत बोलत असतो. आनंद बारीक लक्ष देऊन अभिकडे पाहत असतो. अभिला घामसुद्धा आलेला असतो, तो घाबरलेला असतो. तेव्हा सगळेजण पाहत असतात, विचारात पडतात. पार्वती आजी म्हणते की ठीक आहे, तू जे काही म्हणतो ते ठीक आहे, तरीसुद्धा माझ्या मनामध्ये काहीतरी अगदी आतमधून मला भीती वाटते आणि अगदी आपल्या उंबरठ्यापर्यंत संकट येऊन अगदी थांबलेलं आहे असं मला वाटतं. काहीतरी अगदी नक्की घडलेलं आहे. म्हणून पार्वतीचं अगदी मन आहे ते डासूच करत असतं. तिला आता टेन्शन येतं की नक्की काहीतरी झालेलं आहे. रमा आणि अक्षय आरोही यांची काळजी मात्र आता पार्वती आजीला वाटते. तेव्हा आता अभि लगेच फोन करून बघतोय. त्यानंतर आता इकडे रेवा मात्र त्या गुंडांनी बांधून ठेवलेला आहे आणि ती कशी मात्र आता टेबलजवळ येते आणि तेथील कातर अगदी ती पायाशी पडलेली आहे. तर ती कातर आता पायाने उचलत असते. ती पायाच्या अगदी अंगठ्यामध्ये दाबून ती कातर आपल्या हातामध्ये घेते. हे सगळेजण गुंड मात्र दारूच्या नशेमध्ये अगदी आता हेवून गेलेले आहेत. त्यांना पूर्णपणे आता काही सुचत नसतं. रेवाला खूप त्रास होत असतो, कारण ती आता अगदी तिचा हात सुद्धा ते दाव
तोडायलाच काही पुरत नसतो, पण कशीबशी प्रयत्न करून शेवटी ती त्यातून आता सक्सेस होते. शेवटी मात्र कात्रीने तिने ते दाव कापलेलं असतं. आता रेवा मात्र स्वतःला सोडून घेते आणि इकडे तिकडे पाहते. तेवढ्यात ती इकडे इकडे पाहत असताना मात्र तिचं आता तेथील मांडणीतील जे काही पोते आहे तर त्याला धक्का लागतो आणि लगेच ती मांडी खाली पडते. आता जोराचा आवाज होतो. तेव्हा कुठे आता हे गुंड मात्र लगेच तिकडे काय झालेलं आहे, कसला आवाज आलेला आहे म्हणून बघतच असते. तेव्हा मात्र आता खूपच घाबरते आणि आता मात्र हे सगळेजण काय झालेलं आहे, चला बरं लवकरात लवकर. पण त्यातील एक गुंड मात्र आता ही बया सुखाने जगून द्या ना म्हणून आता तिकडे धावतच येतो. तेव्हा आता तो गुंड आतमध्ये येतो तर रेवा त्याला धमकावत असते, परंतु आता तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो आणि म्हणतो की अरे लवकरात लवकर या, इने काय केलेलं आहे बघा बघा, या बयाने काय उद्योग करून ठेवलाय. तेव्हा आता ते गुंड आहे तर ते अगदी तेथे येतात. सगळीजण रेवाकडे पाहत असतात. तेव्हा रेवा त्यांना म्हणते की हे बघा, लांब राहायचं मी तुम्हाला सांगून ठेवते. त्यानंतर आता इकडे रेवाला सुद्धा आता शुद्ध येते आणि ती जोरात आई आई असं ओरडते. जोरजोराने जोरात तेथील एक काठी उचलते आणि त्या गुंडांना ती चांगलीच मारत असते. सगळेजण 2 गुंड आता खाली पडलेले असतात आणि रेवा जोरजोराने रागाने त्यांना मारत असते. तेवढ्यात मात्र आता रेवा त्या गुंडांना मारत असताना जो काही एक गुंड आहे तर तो आपल्या खिशातून मात्र पिस्तूल काढतो. तर रेवा आता त्याच्याकडे पाहते. आता खूप घाबरते, तिला धक्काच बसतो. पिस्तूल भरल्यानंतर ती पिस्तुलाकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे बाहेर रमा खूप रडत आहे. तिला आपल्या आरोहीची काळजी लागत असते. ती खूप रडते. तर अक्षय समजावतो की रमा, हे बघ रमा, प्लीज पाणी पी. आता हे बघ, शांत हो, काही होणार नाही आरोहीला, तू काळजी करू नकोस. रमा शांत हो बरं, पाणी पी बरं, असे तू तिला समजावतो. मला काही नको म्हणून रणतच आता नाही नाही करत असते. आता अक्षय तिला पुन्हा समजावतो की हे बघ रमा, अगं प्लीज शांत हो, ती गाडी रेवाची नसेल, तू काळजी करू नकोस. हे बघ, त्या गाडीमध्ये आपली आरू असू शकत नाही. प्लीज स्वतः धीर धर, काहीतरी कर. हे बघ, मी तुला सांगतो की नक्की काहीतरी कर तू, की स्वतःला आवर, स्वतःचं दुःख आवर. ती गाडी जी दरीत गेलेली आहे तर ती रेवाची नसेल, आपली आरोही त्यात नसेल. मला आता चक्कर येत असते. ती डोळे बंद करत असते. तेव्हा आता अक्षय तिला म्हणतो की रमा, प्लीज शुद्धीवर ये, डोळे उघड. हे बघ, काही होणार नाही, तू नको इतकी काळजी करू. तेवढ्यात आता तेथे हवलदार येतात आणि हवलदार इस्प्रितकर साहेबांना सांगतात की हे बघा, दरीमध्ये जी गाडी कोसळली होती तर ती मात्र आता एक म्हणजे लहान मुलांची आहे शाळेची, आणि तेथे मात्र आता रेवाची ही गाडी नाही. तेव्हा पुढे मात्र आता अक्ष आणि रमा देवाला हात जोडतात आणि जी काही आता न्यूज आहे ती ऐकल्यानंतर मात्र त्यांच्या जीवात जीव येतो. दोघे आता अगदी शांत होतात. नंतर हवलदार म्हणतात की साहेब, अजून एक अपडेट आहे. रेवाची गाडी इथेच कुठेतरी जवळच दिसल्याचे वायरलेसवर कळालेलं आहे. तेव्हा आता अक्षय आणि रमा यांना आता आनंद होतो. ते दोघेही आता घाईने उठतात. आपलं अगदी जे काही आहे ते अगदी आवरतात. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब आता शिंदेंना म्हणतात की आपली जी काही टीम आहे त्या सगळ्यांना मात्र तिथे गाडीजवळ घेऊन या. शिंदे लगेच आपल्या सगळ्या टीमला फोन करतात. आता हे इन्स्पेक्टर साहेब अक्षयला म्हणतात की रेवा तिथेच आहे आणि हे बघा अक्षय मुकादव, आपल्याला मात्र आता इथे थांबून अर्थ नाही. चला, लवकरात लवकर तिकडे चला. मात्र गाडीमध्ये बसतात. अक्षय सुद्धा रमाला घेऊन काही नाही तिकडे त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या गाडीसमोरून मात्र आता दोघांच्याही गाड्या तिकडे येतात. इथे रेवाची गाडी उभी आहे आणि जेथे मात्र आरोवीला किडनॅप करून ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी मात्र आता ह्या गाड्या येऊन पोहोचतात. या गुंडाने मात्र रेवावर पिस्तूल रोखलेला आहे आणि रेवा आता जोरात मात्र काठी त्याच्या हातावर मारते. जो काही खाली पडलेला तो पिस्तूल आहे तर तो गन मात्र रेवा उचलते. तर आता हे गुंड खूपच घाबरतात. मात्र आता कसेबसे उठण्याचा प्रयत्न करत असतात. रेवा आता त्यांच्यावर पिस्तूल रोखून असते. सगळेजण गुंड आता उठून उभे राहतात. तेव्हा आता रेवा त्यांना धमकावते की खबरदार, एक जरी पाऊल पुढे उचलून तुम्ही पुढे आलात तर, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी गोळी चालवायला मात्र मागे पुढे नाही बघणार. खबरदार, पुढे येऊ नका, नाहीतर काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा आता हे गुंड मात्र रेवावर अगदी तरीसुद्धा हल्ला करून येतच असतात. ते मात्र अगदी काही आता रेवाला घाबरत नाही. तरीसुद्धा रेवा त्यांना धमकावते. त्या गुंडाला म्हणत असते की मला आणि त्या मुलीला येथून लगेच सोडून द्या, नाहीतर तुमची काय अवस्था होईल तुम्हाला माहिती नाही. आणि त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब यांची सगळी काही टीम आहे तर ती टीम सगळी तेथे येऊन पोहोचते. गाडीतून सगळेजण खाली उतरतात आणि त्यांच्या मागे मात्र रमा आणि अक्षयची गाडी सुद्धा येते आणि घाईने रमा आणि
आणि अक्षय सुद्धा खाली उतरतात. तेव्हा आता सगळे पोलीस आणि सगळे इन्स्पेक्टर साहेब आहे. तर तेव्हा मात्र आता लगेच रमा ही गाडी ओळखते रेवाची आणि म्हणते की हीच ती गाडी रेवाची आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, हीच ती गाडी रेवाची आहे. म्हणजे नक्की नक्की रेवा आणि आता आरोही दोघे इथेच कुठेतरी असणार आहे. तर तेव्हा आता रमा जोरात आरोही आरोही म्हणून आरोहीला आवाज देते. आरोही बाळा तू कुठे आहेस? त्यावरती आता अक्षय रमाला म्हणतो की रमा तू शांत हो आणि चल आपण बघूयात, शांत हो. तेव्हा आता रेवाने मात्र आतमध्ये इकडे या गुंडावर पिस्तूल रोखलेला आहे आणि त्यांना ती धमकावत आहे की हे बघा, मी खरंच तुमच्यावर गोळी चालवेन. तेव्हा आता त्यातील एक गुंड म्हणतो की अरे हिला घाबरू नका, ही काही गोळी वगैरे नाही चालवू शकत, कारण याच्यामध्ये तेवढी हिंमतच नाही, आणि पकडा हिला, पकडा. म्हणून सगळेजण आता आता रेवाला पकडण्यासाठी पुढे येत असतात आणि त्याच वेळेस रेवा मात्र त्या गुंडावर गोळी चालवते आणि आता हा सगळा गोळीचा आवाज आहे तर तो बाहेर येतो आणि बाहेर मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. आता ही गोळी आहे तर ती वर चालवलेली असते, परंतु रमा मात्र बाहेर खूपच घाबरते आणि जोरात आरोही असं ओरडते. तेव्हा आता अक्षय सुद्धा जोरातच ओरडतो की आरू आरू, आणि आता रमा सुद्धा जोरातच ओरडते की आरू, आणि रमा धावतच जायला निघते. तेव्हा अक्षय तिला धरतो आणि अक्षय म्हणतो की रमा रमा. अक्षय सुद्धा स्वतः खूप रडत आहे आणि रमा सुद्धा स्वतः खूप रडत आहे. त्यांची अवस्था आता खूप बिकट झालेली आहे. आरोहीसाठी मात्र त्यांचा जीव आता टांगणीला लागलेला आहे. नक्की आरोहीला काय झालं असेल याची आता त्यांना काळजी वाटते. खूप खूप टेन्शन येते. मग खूप जोरजोराने रडत असते की आरू आरू. तर अक्षय तिला मिठीमध्ये घेतो आणि समजावतो. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, तुम्ही दोघेही इथेच थांबा. आत नक्की काय परिस्थिती आहे आपल्याला माहिती नाही. आपण उतावळेपणा केला तर आरोहीचा जीव संकटात सापडू शकतो. त्यामुळे आपल्याला सावधगिरीपणाने जे काही करावे लागणार आहे तर ते करावे लागेल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आपल्या सगळ्या हवालदारांना आणि आपल्या टीमला मात्र इकडून आणि इकडून जाण्यासाठी सांगतात. प्रत्येकाला जागा दिली जाते. प्रत्येक जण तिकडे धावतो. अतिशय जोरात त्यांच्यावर ओरडतो की जा पटकन. तेव्हा सगळेजण अगदी धावतच जातात. आता हे गुंड मात्र घाबरतात. ते गुंड म्हणतात की ही मुलगी आहे तर ती वेडी झालेली आहे, ही काही पण करू शकते. चला लवकरात लवकर आपण इथून पळून जाऊया. आणि तेव्हा ते गुंड लगेच तिथून पळ काढतात. तर रेवा लगेच आता थांबा थांबा ओरडत असते आणि आता तेवढ्यात आरोहीचा पुन्हा आवाज येतो की वाचवा वाचवा मला. आणि तेवढ्यात रेवा धावतच बाळाबाळा करत तिकडे येते. बाहेर मात्र आता अक्षय आणि रमाचा जीव पूर्णपणे टांगणीला लागलेला आहे. दोघेही देवाच्या धावा करत आहे. अक्षय देवाकडे वर बघतोय आणि अगदी हात जोडून तो आरोहीला वाचव, माझ्या आरोहीला सुखरूप राहून दे, असे देवाकडे धावा करत असतो. रमाची सुद्धा अवस्था तीच असते. इशू सुद्धा खूप रडत असतो. तर रमा आता अक्षयला म्हणते की आरोही सुखरूप तर असेल ना? त्यावरती अक्षय म्हणतो की हो, नक्कीच असेल. नंतर आता इकडे रेवाला खूप लागलेलं असतं आणि रेवा आरोही जवळ येते आणि तेथेच खाली पडते. तेव्हा आता आरोही जोरात ओरडते की तुम्हाला लागलेला आहे, लागलेला आहे. तेव्हा आता तर रेवा त्या आरोहीला म्हणते की थांब बाळा, तू काही काळजी करू नको, आलेले आहे ना, मी तुला आता इथून सोडवणार आहे. ठीक आहे, आणि हे बघ, तू पळत जा लवकरात लवकर, माझी काळजी करू नकोस, तू जा बरं लवकरात लवकर. रेवा आता कसंबसं आपल्याला अगदी सावरून मात्र आरोहीला त्या दाव्यातून सोडते. त्यावरती आता आरोही सुटल्यानंतर आता रेवाला म्हणते की तुम्ही नक्की येताल ना? तर आता रेवा म्हणते की हो, तू जा बाळा, मी नक्की येते. मात्र आता आरोही धावतच बाहेर येत असते आणि त्यानंतर आता रेवाला चक्कर येते आणि रेवा मात्र तिथेच खुर्चीला टेकून पडते आणि आरोही आता अगदी रोड सापडत सापडत बाहेर येत असते. इकडे मात्र रमा आणि अक्षय खूप रडत असतात. अक्षय तिला समजवतो की हे बघ रमा, रडू नकोस, देव आहे ना आपल्या पाठीशी, तू काही काळजी करू नकोस, सगळं काही सुखरूप होईल. तर आपली आरोही सुखरूप बाहेर येईल. दोघंही आता रडतच देवाला हात जोडतात आणि तेवढ्यात आरोही धावतच बाहेर येते. अक्षय आणि रमाला पाहते आणि म्हणते की आई आणि बाबा. तेव्हा आता दोघंही समोर बघतात तर दोघांना एक प्रकारचा आनंदाचा धक्काच बसतो. आपल्या आरोहीला बघून अगदी त्यांना खूपच आनंद होतो. आरवी धावतच त्यांच्याकडे येते. दोघंही धावतच आरोहीकडे येतात आणि तिला सुद्धा घट्ट मिठी मारतात. आता मात्र तर आरोहीला बघून त्यांना इतका आनंद होतो. दोघंही आता अगदी आरोहीला अगदी जवळ घेत असतात, गोंजारत असतात. अक्षय सुद्धा आता खूप रडतोय. आपल्या आरोहीला जवळ घेते आणि घट्ट मिठीत म्हणते की खरंच देवाचे खूप उपकार झालेत. त्यानंतर आता आरोही घट्ट अक्षयला सुद्धा बाबा करत मिठी मारते आणि आता तिघंही खूप
खूप रडतात. अक्षयला इतका आनंद होतोय. रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, तर अक्षय गोड हसे आपल्या आरोहीचे पापे घेत असतो, खूप रडतच. त्यानंतर आता आरोही आता म्हणते की आई, अगं आई, मला एका आंटीने वाचवलेलं आहे अँड शी इज अ सुपर वुमन, असे आता आरोही जेव्हा म्हणते, त्या आंटीने मात्र गुंडांशी फाईट केली. आता हे ऐकल्यानंतर रमा आणि अक्षयला फारच आनंद होतो. तेवढ्यात मात्र आता रेवा ही अगदी हातामध्ये बंदूक वगैरे घेऊन बाहेर येत असते आणि आता आरोही तिकडे बोट दाखवते की ती बघा. तेव्हा आता रमा आणि अक्षय रेवाकडे पाहतात आणि अक्षयला मात्र रेवाकडे बघून आता रागच येतो की रेवाने मुद्दाम हे सर्व केले तर नसेल ना, कारण आरोहीला किडनॅप तर इनेच केलं असेल, यांनीच मला सोडवलं असं आता आरोही बोट करत दाखवत असते. तर हे दोघंही रागाने बघत असतात. परंतु आता ही रमा आणि अक्षयची मुलगी आहे ही समजल्यानंतर रेवाला फारसा आनंद होतो. तेव्हा आता अक्षय रागानेच म्हणतो की इने वाचवलं, की हा हिचाच प्लॅन आहे का? तेव्हा जेव्हा ही बाई आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे तेव्हा तेव्हा खरंच खूप असं अघटित घडलेलं आहे. तर संकटाचं दुसरं नाव म्हणजे रेवाच आहे. तेव्हा आता रमा रेवाकडे बघत आरोहीला पुन्हा आपल्या भेटीत घेते. रेवा आता ह्या दोघांकडे बघत असते. रेवाच्या डोळ्यातून पाणी येत आहेत. तेव्हा आता अक्षय पुन्हा विचारतो की खरं सांग, हा तुझ्या डोक्यातील प्लॅन होता ना, तुझं हे सगळं अपहरण घडून आणलं, हो की नाही? तेव्हा आता बोल, असे जोरात अक्षय ओरडतो. तर रेवा आता नाही नाही करत असते आणि त्याच वेळेस रेवाला चक्कर येत असते. रेवाला चक्कर येताच मात्र रेवा लगेच आता पिस्तूल अगदी पुढे ढकले म्हणजे फेकून देते आणि रेवा आता अगदी धपकणी खाली पडते आणि जोरात मात्र ती खाली पडलेली आहे हे बघून मात्र आता आरामाला धक्काच बसतो आणि आता आरोही जोरात आंटी करत धावतच येते. तेव्हा आता अक्षय जोरात आरोह असं ओरडतो, परंतु आता ही आरोही रडत रडतच मात्र आंटी आंटी करत रेवाच्या जवळ येते आणि अक्षयला म्हणते की अरे तिला उठवा बघ ना बाबा, तिला काय झालं आहे? म्हणून आरोही जोरजोराने ओरडत असते आणि रडत असते. अक्षय डोक्याला हात लावतो. आता आरोही रडतच आता रेवाच्या गालाला हात लावते. आंटी आंटी करत तिला उठ उठ करत असते. तेव्हा आता रमाला काय करावं ते काही कळत नसतं. त्यानंतर आता रेवाला इकडे तांबटकर आपल्या तेथे म्हणजे घरी घेऊन आलेला असतो आणि तिच्यावर आता उपचार वगैरे सगळं काही करून ती शुद्धीवर केव्हा येते याची तो वाट पाहत असतो. आता तो तिच्या जवळच बसलेला असतो. कुठे रेवा आता शुद्धीवर येते आणि ती तांबटकरला बघते आणि लगेच उठायला पाहते. ती उठल्यानंतर तांबटकर तिला दूध प्यायला देतो. नंतर रेवा आता दूध पिल्यानंतर आता विशूला विचारते की विशू ती कशी आहे? त्यावरती म्हणजे तांबटकर तिला विचारतो की कोण कशी आहे? आता लगेच म्हणजे रेवाला काही नाव माहिती नसते. तर आता तांबटकर म्हणतो की आरोही का? तर आता रेवा विचारते की रमा आणि अक्षयच्या मुलीचं नाव आरोही आहे का? तिला आनंदच होतो आणि विचारते की ती कशी आहे? तर तांबटकर म्हणतो की सगळं काही ठीक आहे, आता सुखरूप आहे, तू काळजी करू नकोस. आता रेवाला फारच आनंद होतो. रेवा हसते तर तांबटकर म्हणतो की पण मी तुझ्यावर रागवलेला आहोत, तेथे एकटीने जाण्याची काय गरज होती बरं? तेव्हा तुला समजले की काही गुंडांनी मात्र त्या मुलीला किडनॅप केलेला आहे, तर तू मला फोन करायचा होतास, आपण पोलिसांना घेऊन गेलो असतो. स्वतःचा जीव तुला धोक्यात घालण्याची काय गरज होती बरं रेवा? तुला तिकडे जाण्याची काय गरज होती? तुला काय गरज होती बरं हे सर्व करण्याची? तुला भीती नाही वाटली का? त्यावरती आता तांबटकर म्हणतो की हो, मला भीती वाटली होती, पण हे बघ, मला त्या मुलीला अगदी गमावण्याची भीती वाटली होती. मला माहिती नव्हतं की ती रमा आणि अक्षयची मुलगी आहे म्हणून, आणि जेव्हा माझ्यासमोर जे काही घडत होतं त्या गोष्टीकडे जर मी दुर्लक्ष केलं असतं तर खरंच मी स्वतःच्या नजरेतून उतरले असते. त्यावरती आता तांबटकर म्हणतो की इतकं मोठं रिस्क घेणं हे खरंच खूप धोक्याचं होतं. त्यानंतर रेवा म्हणते की मला फक्त इतकंच वाटत होतं की आज जर या मुलीला मी वाचवलं नाही तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. तेव्हा आता रेवाला मात्र आता इथे रमा आणि अक्षयची मुलगी आहे समजते आणि तिला आणखीन आरोहीबद्दल काळजी वाटत असते. आपण त्या मुलीला वाचवलं, आपण तिचं अगदी सुखरूप तिच्या आईवडिलांचं स्वाधीन केलं, याचं तिला फारसं छान वाटत असतं आणि तांबटकर तिला समजावतो. तेव्हा आता मित्रांनो, रेवा त्याला जे काही सांगते ते ऐकून तांबटकर सुद्धा शांत होतो आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आणि अक्षय आता आरोहीला घेऊन गाडीमध्ये बसतात. तर आता लगेच अक्षय रमाला म्हणत असतो की एवढीशी ती रेवा गुंडाशी 4 हात करते, ती आपल्याला असं सांगते, आपल्या समोर येऊन म्हणते की बघा मी कसं मुलीला वाचवलं ते. त्यावरती आता लगेच तेच रमा म्हणते की हो ना, हे सगळं संशयास्पदच आहे, परंतु एकदा विचार करा की जर आरोहीला काही झाले असते तर आपण काय केलं असतं? आरोही आता झोपलेली आहे. तर अक्षय रमाकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता लगेच रमा आणि अक्षय हे रेवाकडे येतात आणि त्यांच्या घरी आल्यानंतर तांबटकर सुद्धा तिथेच असतो. तेव्हा आता रेवा ही रमाला म्हणते की हे फक्त माझ्या पापांचं प्रायश्चित्त करायचं होतं, म्हणून ही संधी मला मिळाली. देवानेच मला ही संधी दिलेली आहे. जे काही समजायचं आहे ते तुम्ही समजू शकता. फक्त मी तुमच्या मुलीला वाचवलं याचा मला आनंद वाटतो. तेव्हा आता अक्षय रेवाला म्हणतो की मला वाटतच नाही, मला पूर्ण खात्री आहे की नक्की हा तुझाच प्लॅन असेल. तेव्हा मात्र आता रेवा अक्षयकडे बघत असते आणि रमा सुद्धा रागाने रेवाकडे पाहत असते. तामटलेला सुद्धा आता रेवाला ते जे काही बोलतात हे सहन होत नाही आणि तो पाहतच असतो. तेव्हा आता रेवाने शेवटी खरं सांगितलेलं आहे की मला अगदी पापाचं प्रायश्चित्त करायचं होतं, म्हणून ही संधी मिळाली. पण
पण तरीसुद्धा रमा आणि अक्षयचा काही विश्वास नसतात. आरोहीसुद्धा तेथेच असते आणि सगळेजण मात्र आता रेवाकडे पाहत असतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.